सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक प्रेमकथा सांगणार आहे जी फक्त 2 दिवस आणि 3 रात्रीच्या हनीमूनपुरती मर्यादित नव्हती. त्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी त्यांचा संपूर्ण आयुष्याचा मार्गच बदलून टाकला. प्रेम, आनंद, गोड क्षण आणि अचानक आलेले एक असेच रहस्य ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मग नेमकं त्या हनीमूनमध्ये काय घडलं? त्यांच्या नात्याची सुरुवात झाली की शेवट? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. अमोल आपल्याकडे पाहत असला तरी आपल्याला काही त्याचा फरक पडत नाहीये असे जरी गायत्री बसवत असली तरी मात्र आता तिला एक जागी उभी राहिली. पण फार कठीण झाले होते. तिने मागे वळून बघितले तर तिला एक मोठा दगड दिसला. गायत्री त्या दगडावर जाऊन बसली. 2-3 आवारा मुलांच्या गाड्या तिला लांबूनच येताना दिसल्या. ती थोडी घाबरली. आता आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण आपल्याबरोबर आपला नवरा लांब जरी असला तरी आहे आणि तो आपल्याला नक्कीच वाचवणार ह्याची खात्री तिला होती. मी येऊ का दगडावर बसायला? एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हटला. गायत्रीने त्याच्याकडे रागाने बघितले. अमोलने काहीच घडले नाही असे चेहऱ्यावर हावभाव आणले. दुसरा मुलगा त्या दगडाजवळ गाडी नेत म्हणाला, "ए चल, मी पोचवतो ना तुला तुझ्या घरी. बस माझ्या गाडीवर." गायत्रीने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र समोर काढत त्याला म्हणाली. बोलली काहीच नाही. मंगळसूत्र बघताच तो म्हणाला, "आम्हाला मंगळसूत्र नको. तुला पाहिजे अजून मी घेऊन देतो. चल ये बस, तुला हवे एवढे मंगळसूत्र मी घेऊन देतो. तुझ्या गळ्यात बांधून देतो. मग तर चालेल ना?" तो मुलगा हट्टालाच पेटला होता. गायत्री अमोलकडे रागाने बघत म्हणाले, "तुम्हाला कसं काही वाटत नाही? तिथे ही मुलं इतकं काही बोलत आहे. तुमच्यासमोर मला छेडत आहे आणि तुम्ही असे शांत कसे का राहू बसू शकता? या इकडे या, ह्यांना रागवा तुम्ही." "मी कशाला तिकडे येऊ? मी तुला तेव्हाच बोललो होतो ना, इकडे ये. आली का तू? मग मी कशाला येऊ? तुला यायचे असेल तर तूच ये इकडे." अमोल तिच्याकडे न बघताच बोलला. गायत्री उठून त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. तिने आपली बॅग उचलली आणि जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिथेच गाडीवर बसलेला एक गुंड त्याने दुसऱ्या बाजूने ती बॅग पकडली. त्यामुळे गायत्रीला पुढे सुद्धा जाता येत नव्हते. गायत्री त्याला मोठ्याने म्हणाली, "बॅग सोड, नाहीतर त्याच बॅगेने तुला मारते मी." तो मुलगा जोरजोरात हसू लागला. "तू मला मारले ना तरी मला असं वाटेल की मला जणू काही फुलांच्या पाकळ्याने कोणीतरी अंघोळ घालत आहे." एक मुलगा तिला पाहून म्हणाला, "असं का?"
मग तुला चांगल्याच फुलांचे पाकळ्याने आंघोळ घालते. असं म्हणत गायत्रीने आपल्या पायातील चप्पल काढली आणि त्या मुलाला जोरजोरात मारायला सुरुवात केली. लगेच दुसऱ्या गाडीवरची मुलं सुद्धा खाली उतरायला लागले. तिने चप्पल खालीच ठेवली आणि आता हाताने डायरेक्ट जोरजोरात कराटे करतात तसे कराटे करत त्यांना मारू लागली. अमोल अचंबित होऊन तिच्याकडे पाहू लागला. अरे बापरे, मला तर माहितीच नव्हते. गायत्रीला कराटे पण येतात. गायत्री जोरात त्या मुलांना मारत होती आणि ते मुलं जोरात ओरडत होते. त्यातील एक जण पटकन गाडीवर बसला. गाडी चालू केली. दुसरा लगेच त्या गाडीला लटकला. त्यानंतर असे करत करत पैसे आले ते चौघं मुलं पटापट गाडीवर बसले आणि तिथून निघून गेले. गायत्रीने फक्त रागाने पुन्हा एकदा अमोलकडे बघितले आणि म्हणाली, तुम्हाला काय वाटतं, मी माझा बचाव करू शकत नाही? माझंच का, मी तुमचासुद्धा बचाव करू शकते. तुम्हाला फक्त गुंडाने छेडले पाहिजेत. मग बघा, हात तोडून त्यांच्या हातात देतो. अमोलने हसतच तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, त्याचा हात तोडल्यानंतर तू त्याचा हातात कसं काय देणार आहे ते मला समजत नाही. गायत्री बोलण्याचा आरेका मध्ये खरंच चुकीचं बोलून गेली होती. ते तिला तेव्हा लक्षात आलं आणि मग तिला सुद्धा हसू आलं. परंतु आपलं हसू आवरत ती पुन्हा त्याच्या दगडावर जाऊन बसली. अहो कराटे चॅम्पियन गायत्री देवी, अजूनही राग गेला नाही का? इथे रात्रभर बसायचा विचार आहे वाटतं. तुमचा असा जरा बोला जरा नवऱ्याशी. नंतर नवरा तुम्हाला नेहमी भेटणार नाही. गेला एखादा तिकडे आश्रमशाळेत की आठवडाभर मी येणारच नाही. मग रविवारची वाट बघावी लागणार आहे तुम्हाला. आहे तोपर्यंत जरा किंमत करा. त्यांची अमोल बोलायला लागला. गायत्री अतिशय विश्वासाने त्यांच्याकडे बघितले, पण तरीसुद्धा ती काही बोललीच नाही. परंतु तिच्या चेहऱ्यावरची काळजी ओळखू येण्यासारखी होती. त्याने सहज आपल्या गाडीचा हॉर्न जोरात वाजवला. एखाद्या म्युझिक गाण्यासारखं लगेच त्याला थोडं लांबूनच पण तसा दुसऱ्या गाडीचा हॉर्न अगदी त्याच पद्धतीने गाण्यासारखं वाजलं. गायत्री अतिशय आश्चर्याने अमोलकडे बघायला लागली. ह्यावेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू होते. गाडीचा हॉर्न वाजल्यामुळे गायत्री आपल्याशी निदान हसली तरी, म्हणून पुन्हा अमोलने अगदी त्याच पद्धतीने गाडीचा हॉर्न वाजवला. पुन्हा लांबून त्याला प्रतिसाद देताना कोणीतरी अगदी त्याच्या पद्धतीने गाडीचा हॉर्न वाजवला. ह्यावेळेस मात्र अमोलच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याला जण काहीतरी गोष्टीची आठवण आली आणि त्याचा चेहरा फार उतरला. अमोल गायत्रीला म्हणाला, गायत्री लवकर चल, इथून मी तुला हात जोडतो. बाई लवकर चल, तू ऐकलं ना, मी जसा गाडीचा हॉर्न वाजवतो
आहेत असंच गाडीचा हॉर्न माझ्याबरोबर इथे कुणीतरी वाजवत आहे. तुला माहिती नाही, हे फार वाईट आहे. चल लवकर, बस लवकर गाडीवर. त्याच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव आणि ज्या पद्धतीने तो घाबरत होता त्या पद्धतीने नक्कीच काहीतरी घाबरण्यासारखी गोष्ट आहे असे गायत्रीला जाणवले होते. ती घाबरणाऱ्या लोकांमधील मुळीच नव्हती. तिच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. असे नक्की काय आहे की ज्यामुळे अमोल एवढा घाबरून गेला. आता तर तिला काहीही करून नक्की ते काय आहे ते बघायचे होते. ती उठलीच नाही. होती तिथेच बसलेली होती. अमोल एकदम जोरात ओरडून बोलला, गायत्री, मी शेवटचं विचारतो. तुला तू येत असेल की मी जाऊ? गायत्री दगडावरती बसली आणि दगडासारखीच वागतच होती. ती उठली नाही. शेवटी त्याने गाडी चालू केली. त्याला वाटलं आता तरी गायत्री घाबरेल. त्याने पुन्हा तिच्याकडे रागाने बघितले. तुला यायचे आहे की नाही? काय ती तशीच बसलेली आहे ते बघितल्यानंतर आता मात्र त्याला फार राग आला आणि त्याने गाडी थोडी पुढे नेली. तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, मी जातो, बस इथेच आता. अमोलची गाडी थोडी पुढे जात नाही. तेवढ्यात मागून एक स्कूटीवर मुलगी भरधाव वेगाने आली. अमोलच्या गाडीजवळ तिने गाडी थांबवली. अमोलची गाडी तिला बघतच थांबली. अमोलने तिच्याकडे बघितले. त्याचा चेहरा फार दुःखी झालेला होता. त्याने डोळ्यावर गॉगल लावलेला होता व तसाच ठेवला. त्याने एकदा त्या मुलीकडे बघितले. ती मुलगी एकटक त्यांच्याकडे बघतच होती. अमोल आणि ती मुलगी बऱ्याच वेळ एकमेकांना बघत होते. काहीच बोलत नव्हते. परंतु जणू काही फार दिवसापासून त्यांची ओळख होती आणि आता बऱ्याच दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झालेली आहे. ते असे दोघे स्थितीमध्ये होते की ते एकमेकांना कडकडून मिठीसुद्धा मारू शकत नव्हते किंवा एकमेकाशी भांडूसुद्धा शकत नव्हते. गायत्री लांबून हे सर्व काही बघत होती. तिला कळतच नव्हते ही मुलगी कोण आहे आणि अमोल तिच्याशी बोलत का नाही आहे. परंतु अमोलचा चेहरा तिला बघताच दुःखी का झाला? हॉर्न वाजवणार भयाने गोष्ट म्हणजे ही मुलगी होती का? त्याबद्दल तिला काळजी वाटू लागली. गायत्रीची उभी राहिली बॅग हातात घेतली आणि मी जाते त्या मुलीला विचारते, कोण ग तू? माझ्या नवऱ्याकडे अशी एकसारखी बघणारी तुझा हक्क तरी आहे का? माझ्या नवऱ्याला असे बघण्याचं आणि तिला अमोलला सुद्धा विचारायचे होते. हे काय प्रकरण आहे? ही कोण मुलगी आहे आणि ही तुम्हाला बघून अशी शांत उभी का आहे? ती मुलगी अमोलला काहीतरी म्हणाली. अमोलने गायत्रीकडे बोट दाखवले. त्या मुलीने गायत्रीकडे बघितले. गायत्री आपल्या दिशेने येत आहे असे त्या मुलीला दिसताच त्या मुलीने आपली स्कूटी स्टार्ट केली आणि निघून गेली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा,
लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.